आणि मुलींना विशेष प्रशिक्षण दिलं जातं। त्यामध्ये सर्व खेळ शिकवले जातात आणि त्याचबरोबर जे आपले मर्दानी खेळ आहेत जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आले, त्या खेळामध्ये इथे मुलं निपुण आहेत। तलवारबाजी असेल, कराटे असेल, दांडपट्टा असेल, लाठीकाठी असेल, परत काही शस्त्र आहेत ते जपानीज पद्धतीचे आहेत जे कराटेमध्ये शिकवल्या जातात। त्या सर्व शस्त्रांचं या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं। विशेष करून मुलींसाठी हा उपक्रम खूप छान आहे आणि मुली याच्यातून सक्षम होतील आणि जे की सध्या वातावरण चालू आहे समाजामध्ये, या वातावरणाशी लढण्यासाठी मुली सक्षम होतील, तयार होतील आणि डोळ्याला पट्टी बांधून सुद्धा इथं मुली आमच्या प्रशिक्षण घेतात। जे की लाठीकाठीची फाईट असेल, एखादा अचानक कोणी मिरची पूड जरी डोळ्यात टाकली तर त्या व्यक्तीचा इथं एखाद्या मुलीला फेस करता येते। हे अशा अनेक प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं नक्कीच नक्कीच सर, नक्कीच। चला आपल्या स्टिक घ्या, डबल स्टिक घ्या, कंटिन्यू तर या ठिकाणी विद्यार्थिनी दोन्ही हातात 2 काठ्यांची सुद्धा प्रॅक्टिस करत आहेत। त्यानंतर लाठीकाठीच्या हाईटची सुद्धा या ठिकाणी प्रॅक्टिस आहे। नंतर जे आपण जपानीज शस्त्र म्हणतो त्याचं आपण घेणार आहोत। हे रे इकडं नानचकवान, ओके दे आण ना। हा 9 दिशा आली दे त्यांना पटकन। चला घ्या। नानचाकू एक जपानी शस्त्र आहे, ते सुद्धा या ठिकाणी मुली प्रॅक्टिस करतात त्याची सुद्धा, जे की सहजपणे पर्समध्ये आपण ठेवू शकतो ते, किंवा शाळेच्या बॅगमध्ये प्रसंग आला तर हे शस्त्र खूप घातक आहे। दिसायला जेवढं सोपं वाटतं तेवढं ते सोपं नाहीये आणि ह्याही शस्त्राचं इथं प्रशिक्षण उत्तम प्रकारे दिलं जातं। यानंतर लाठीकाठीचं, दांडपट्टा आणि तलवारचं सुद्धा या ट्रेनिंग या ठिकाणी मिळतं मुलींना। रेग्युलर स्टेप। तर या ठिकाणी दांडपट्टा आणि तलवारबाजी हे प्रशिक्षण सुद्धा मुली उत्तम प्रकारे करतात। जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे शस्त्र होते, त्या ज्या शस्त्रांमुळे आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत, जे की स्वराज्यावर आक्रमण झाले असता आपले दांडपट्टे आणि तलवारीने महाराजांच्या काळात आपण ते संरक्षण केलेलं आहे। पुढच्या एक फाईट लाठीकाठीची। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एखाद्या मुलीवर जर कोणी अतिप्रसंग करण्याच्या उद्देशाने आला असेल, तिला खांद्याला हात लावण्याचा प्रयत्न केला असेल किंवा हात पकडण्याचा प्रयत्न केला असेल, तो प्रतिकार या ठिकाणी आमच्या मुली शिकत आहेत। त्याचं एक थोडक्यात प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी बघू। पकड शोल्डर, कुणी आला सहज असं पकडण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या हातामध्ये काहीच नाही, आपण फ्री हँड आहेत, ओपन सोपा आहे। भरपूर गोष्टी सोप्या असतात पण आपल्याला माहिती नसतात। हा हात पकडायचा, हा वरती घ्यायचा, हा इथून असा फोल्ड करायचा, पुढचा व्यक्ती काहीच नाही करू शकत। हे प्रात्यक्षिक आहे। त्यानंतर एखाद्या व्यक्तीने सहज आपला हात पकडला एखाद्या मुलीचा, काहीतरी आपण ओळखीचे आहेत असं तर तो हात जर पकडला असेल आपल्यापेक्षा समोरचा व्यक्ती, आता मुलीवर कुणीही असं साधारण कुणी हात नाही उचलणार, ते भरभटका असतं किंवा XYZ, तर एखादा हात दाबून पकडला जोरात आणि सोडतच नाही तर विदिन सेकंदात पुढचा व्यक्ती हात सोडणार। अशा काही टेक्निक्स आहेत। सर दाबा जरा, बिंदास दाबा। तर हा आपला हात रिकामा आहे, या हाताने फक्त पुढच्या व्यक्तीचा अंगठा आपण ट्रॅश करायचा आहे। म्हणजे सेन्सिटिव्ह भाग, प्रत्येकाला त्रास होतो सर। तर ह्या बऱ्याच टेक्निक आपण या ठिकाणी आहेत। त्यानंतर 2 हात, 2 शोल्डर जर पकडायला आलं कोणी, पकडा खांदे, दोन्ही शोल्डरला कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला, पकडायला आलं तर हात आपले मोकळे असतात। इथून हात घ्यायचे, पूर्ण इथे हात टाकायचे, पुढच्या व्यक्तीच्या इथं शोल्डरला पकडायचं आणि इथला जो बोन्स असतो इथे जर हात आपले बसले तर पुढचा व्यक्ती काहीच करू शकत नाही। अशा भरपूर अशा टेक्निक्स इथं कराटेच्या सुद्धा शिकवल्या जातात।